देशभरात स्मार्ट मीटर बसविण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्युत प्राधिकरणने 1 एप्रिल 2026 रोजी मीटरांची अधिष्ठापन व संचालन दुरुस्ती नियम 2026 अधिसूचित केल्याने या विषयावर महत्त्वाची स्पष्टता समोर आली आहे. या नियमांचा मुख्य उद्देश वीज वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे आणि कार्यक्षमतेत वाढ करणे हा असला तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी स्मार्ट मीटर बसविणे अनिवार्य असल्याची कोणतीही सक्ती यात नमूद केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही असे स्पष्ट होते. नियमांनुसार स्मार्ट मीटरची अंमलबजावणी ही पूर्णपणे त्या भागातील तांत्रिक सुविधा आणि नेटवर्कच्या उपलब्धतेवर अवलंबून ठेवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असतील तेथेच स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया राबवली जाईल, तर इतर ठिकाणी प्रीपेड मीटरसारखे पर्याय वापरण्याची तरतूद आहे. तसेच ज्या ग्राहकांची वीज जोडणी 650 व्होल्टपेक्षा अधिक क्षमतेची आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र तांत्रिक अटी लागू करण्यात आल्या आहेत. म्हणजेच सर्वांसाठी एकसारखे नियम लागू न करता परिस्थितीनुसार लवचिकता ठेवण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे नियम मार्गदर्शक स्वरूपाचे असून कोणत्याही नागरिकावर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा अधिकार संबंधित यंत्रणांना देण्यात आलेला नाही. जर एखाद्या ग्राहकावर असा दबाव टाकला जात असेल तर त्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी आदेश आणि कायदेशीर आधार मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच माहितीचा अधिकार कायद्याच्या माध्यमातूनही नागरिक आवश्यक माहिती मिळवू शकतात. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती समजून घेणे